उपराजधानी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। परिणामी अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम आहे। संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या वतीने केलंय। अशातच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेलाय। उमरखेड सिरसी हिंगणघाट मार्गावर ही घटना घडली आहे। आत्ताची ही थरकाप उडवणारी दृश्य तुम्ही पाहताय। ही दृश्य आहेत नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील। ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती आहे। पूल ओलांडत असताना पुलावरून 3 ते 4 फूट पाणी वाहत होतं। रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नागरिकांनी ट्रक चालकाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर प्रवाशासोबत ट्रक वाहून गेलेला आहे। या ठिकाणची थरकाप उडवणारी दृश्य तुम्ही पाहू शकता। सारखा पाऊस सुरू असल्यानं नान धरणाचे पाणी सोडल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। दुपारी 4:30 वाजता ही घटना घडली आहे। स्थानिक नागरिकांनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे। ट्रक वाहून गेल्यानंतर नदीच्या काठानं शोध घेण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला, पण दोघंही मिळून आले नसल्याची प्राथमिक माहिती आहे। बेला पोलिसांना नागरिकांनी या घटनेची माहिती दिलेली आहे। तर गडचिरोली तालुक्यातील मौजा चांदाळा गावानजीकच्या कुंभी नाल्याच्या पुरामुळे शेतात काम करायला गेलेले मजूर अडकले होते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकानं एकूण 59 व्यक्तींना बाहेर काढलंय। यामध्ये एका अंध व्यक्तीचा देखील समावेश होता। तर इतर घटनेत देखील वैद्यकीय सुविधेसाठी अडकलेल्या 2 महिलांनाही सुरक्षित गडचिरोली रुग्णालयात पोहोचवण्यात आलेला आहे।